आपण श्रवण करीत आहोत श्रीमद भागवतमचा पहिला स्कंद अध्याय 19. परीक्षित महाराजांच्या आमरण उपोषणाच्या वेळी शुकदेव गोस्वामींचं प्रकटीकरण. या अंतर्गत आपण श्लोक संख्या 14 पर्यंत चर्चा पूर्ण केलेली आहे की कशा पद्धतीने परीक्षित महाराज यांनी आपल्याला मिळालेल्या शापाचा वृत्तांत ऐकल्यानंतर सर्व काही भौतिक कार्यकलाप सर्वथा त्यांचा त्याग केला आणि गंगा किनारी शुकताल येथे ते आमरण उपवास करण्यासाठी बसले. आणि त्यावेळी सर्व मुनिगण संसारातनं सर्वत्र व्यासदेवही नारदमुनीही आणि अन्यही मुनी सर्व काही अशा परीक्षित महाराजांच्या दिव्य सत्संगाला प्राप्त करण्यासाठी तेथे स्वतः आपल्या शिष्या आणि प्रशिष्यांसहित उपस्थित झाले. आणि त्यांच्या समवेत परीक्षित महाराजांनी आपली नम्रताही प्रकट केली की अशा विरक्त आणि महान आत्म्यांनी तिथे येऊन त्यांच्यावरती जो अनुग्रह दाखविला आहे त्यामुळे त्यांचा उत्साह वाढलेला आहे. परीक्षित महाराजांना आधीपासूनच ठाऊक होतं की कृष्णस्तु भगवान स्वयं, भगवान श्रीकृष्ण हेच सर्व देवादिदेव आहेत आणि त्यांच्या चरणांशी समर्पित राहणे हेच आपलं परम कर्तव्य आहे. तर असा त्यांचा मृत्यूच्या वेळी सुद्धा हा विश्वास किती सुदृढ होता हे प्रदर्शित करीत आहे श्लोक संख्या 15 मध्ये, की त्यांचा खास करून कृष्ण लीलेमध्ये किती विश्वास होता. तमोपयातं प्रतियन्तु विप्रा गंगा च देवी धृतचित्तमीशे द्विजोपसृष्टः कुहकस्तक्षको वा दशत्वलं गायत विष्णुगाथः. हे ब्राह्मणांनो, आपण सर्वजण जो मी स्वतः भगवंतांच्या चरणांमध्ये शरणागत आहे त्याच पद्धतीने आपल्याही चरणांमध्ये मी शरणागत आहे, नतमस्तक आहे. तर कृपा करून माझा प्रणाम आपल्या चरणांमध्ये स्वीकार करावा ही विनंती आहे. आणि आपण सर्वजण भगवंतांचे प्रतिनिधी स्वरूपच आहात. आणि त्याचबरोबर माता गंगाही जी भगवंतांच्या चरणकमलांपासूनच प्रकट आहे ती माता पण भगवंतांचंच प्रतिनिधित्व करीत आहे. तर ती माता पण गंगादेवी पण मला त्यांच्या चरणांशी शरणागती देव हीच मी प्रार्थना करते. कारण मी आधीपासूनच आपल्या हृदयामध्ये भगवंतांची दिव्य चरणकमल यांना धारण केलेलं आहे. आता मग उडणारा तो तक्षक नाग येऊ किंवा दुसरं काही वस्तू ब्राह्मणाद्वारे पाठवली असेल ज्याच्याद्वारे माझा मृत्यू होऊ शकेल किंवा दुसरी काही चमत्कारिक वस्तू येईल, त्या व्यक्तीच्या त्या वस्तूच्या दंशाद्वारे डसण्याद्वारे मला आता मृत्यूला सामोरं जाण्याची पण शक्ती प्राप्त झालेली आहे. आता या क्षणामध्ये माझी एकमात्र हीच इच्छा आहे की आपण सर्वजण भगवान श्री विष्णू अर्थात श्रीकृष्ण यांच्या दिव्य लीलांचं गायन करून मला तृप्त करा आणि माझा भगवद्धाम जाण्याचा मार्ग सुकर करा, अशा पद्धतीने प्रार्थना करीत आहेत. परीक्षित महाराजांना जरी स्वतःच्या मुक्तीची पूर्ण शाश्वती होती, हरे कृष्ण आवाज बंद ठेव. परीक्षित महाराजांना स्वतःच्या मुक्तीची पूर्ण शाश्वती होती तरीही ते आपली नम्रता प्रकट करीत आहेत. पुनश्च भूयात् भगवती अनंते रति प्रसंगश्च तदाश्रयेषु महत्सु यामुपयामि सृष्टिं मैत्रस्तु सर्वत्र नमो द्विजेभ्यः.
मी आपल्या सर्व ब्राह्मणांच्या प्रती पुन्हा पुन्हा नमस्कार करतो आणि अशीच प्रार्थना करतो की जर मला या जगतामध्ये पुन्हा जन्म घ्यावा लागला, अर्थात भगवंतांच्या कृपेने तसा जन्म घेण्याची गरज पडणार नाही आहे, त्यांचा मोक्ष तर पूर्णपणे गॅरंटीड आहे, तरीही म्हणतायत की जर मला पुन्हा जन्म घ्यावाच लागणार असेल तरी मी भगवान श्री अनंत श्रीकृष्ण यांच्या प्रती मी पूर्णतः आसक्त राहो आणि त्यांच्या दिव्य भक्तांच्या संगतीमध्येच मी आपलं जीवन व्यतीत करावं. त्यांच्याकडनं दिव्य भगवंतांच्या लीलांचं श्रवण करता करताच मी आपला या जगतामधला वेळ जो आहे तो सत्कारणी लावावा आणि सर्व जीवांच्या प्रती माझा मैत्री भाव, भगवंतांचे ते अंश आहेत, या भावामध्येच मी त्यांच्या सर्वांप्रती भाव ठेवू हेच प्रार्थना करतो आहे. असा दिव्य संकल्प त्यांनी सर्व ऋषीमुनींसमोर उपस्थित केला आणि असा उद्घोषित केल्यावर राजाने काय केले? इति स्म राजा ध्यवसाय युक्तः प्राचीन मूलेषु कुशेषु धीरः उदङ्मुखो दक्षिणकूल आस्ते समुद्रपत्न्यः स्वसुतन्यस्तभारः. पूर्णपणे आत्मसंयमित असणारे असे परीक्षित महाराज हे पूर्वाभिमुख, अर्थात त्यांची टोकं पूर्व दिशेला असतात, असे कुश घास याच्यापासून बनलेल्या चटईवरती ते आसनस्थ झाले. तर असा नियम आहे की कुशाची जी टोकं आहेत ती सर्वथा पूर्व दिशेला असली पाहिजे. आणि मग गंगा नदीच्या दक्षिण किनाऱ्यावरती महाराज बसलेले होते आणि त्यांनी आपलं मुख जे आहे ते उत्तरेकडे केलेलं होतं. अशा पद्धतीने त्यांनी आपलं आसन लावलं आहे आणि सर्व ऋषी मुनी पण तिथे आसनस्थ झालेले आहेत. आणि यापूर्वी त्यांनी ज्या पूर्ण भारतवर्ष अर्थात संपूर्ण जगताचा जो राज्यकारभार बघण्याची सेवा ते करीत होते, तो सर्व राज्यकारभार त्यांनी आपला पुत्र जन्मेजय याच्या खांद्यावरती तो भार सोपविला होता. आणि आता सर्वथा निश्चिंत होऊन ते एकदम तरुणपणामध्येच भगवंतांना पूर्णपणे समर्पित झाले आहेत. अशा शरणागत भक्ताचा उत्साह बघून मग देवतांनी काय केलं? एवं च तस्मिन् नरदेव देवे प्रायोपविष्टे दिवि देव संघः प्रशस्य भूमौ व्यकिरन् प्रसूनैर् मुदा मुहुर् दुंदुभयश्च नेदुः. अशा पद्धतीने जेव्हा महाराज परीक्षित आमरण उपवास करण्यासाठी गंगा किनारी बसले होते, तेव्हा स्वर्ग लोकातील सारे देवता या राजाची प्रशंसा करण्यासाठी सर्व एकत्र झाले आणि त्यांनी अत्यंत आनंदाने संपूर्ण पृथ्वीवरती निरंतर पुष्पवृष्टी केली. आणि त्याचबरोबर जे दैवी असे नगाडे, मृदंग, ढोल आणि तुताऱ्या होत्या त्या सर्व वाजविल्या, जेणेकरून एक महान कार्य इथे सुरू होत आहे याचा त्यांनी काय केलेला आहे? सत्कार केलेला आहे. तर देवतांद्वारे सुद्धा पूजित झाले आहेत परीक्षित महाराज. कारण देवतांना पण ही दुर्लभतेने संधी मिळते की भगवंतांच्या दिव्य कथांचं श्रवण करावं. तेही सांसारिक जगतातल्या फक्त भोगविलासामध्येच अडकल्यामुळे भगवंतांच्या चिंतनामध्ये त्यांनाही व्यवधानच येत असते. परंतु आता परीक्षित महाराज सर्व काही गृहकृत्य, राजकृत्य यांना त्याग करून फक्त भगवंतांच्या महिमेचाच श्रवणविधी याच्यामध्ये स्वतःला लावित आहेत. तर त्यांचा सत्कार सर्व देवतांद्वारेही होत आहे. आणि मग या देवतांच्या पुष्पवृष्टीला बघून सर्व जमलेल्या ऋषीमुनींनी काय केले? महर्षयो वै समुपागता ये प्रशस्य साध्वीत्यनुमोदमानः
उचुः प्रजानु ग्रहशील सारा यदुत्तम श्लोक गुणाभिरूपम. तिथे सर्व जमलेले जे ऋषीमुनी होते त्यांनी महाराज परीक्षित यांनी जो निर्णय घेतला आहे आमरण उपवास आणि श्रवण विधीचा, या दोघांचंही त्यांनी कौतुक केलं आणि अत्यंत उत्तम आपण कार्य करीत आहात, त्यामुळे साधू साधू म्हणून त्यांनी त्याचं अनुमोदनही केलं. स्वभावतः सर्व मुनिगण हे सामान्य लोकांच्या कल्याणार्थ सदा कार्यरत असतातच, कारण त्यांच्यामध्ये भगवंतांचे सर्व दिव्य गुण प्रकट झालेले असतात. कारण सदा सर्वदा भगवंतांच्याच नित्य स्मरणामध्ये लागलेले असे हे महात्मेजन, त्यांच्यामध्येही भगवंतांचे दिव्य गुण प्रकट होतात. त्यामुळेच भगवंतांचे महान भक्त महाभागवत श्री परीक्षित महाराज यांना बघितल्यानंतर अत्यंत प्रसन्न झाले सर्व ऋषीगण आणि अशा पद्धतीने बोलायला लागले. राजाच्या सर्व गुणांचं आता ते वर्णन करीत आहेत. न वा इदं राजर्षिवर्य चित्रं भवत्सु कृष्णं समनोव्रतेषु ये ध्यासनं राजकिरीटजुष्टं सद्यो जहुर्भगवत पार्श्वकामः. मुनींनी असे म्हटले, भगवंत श्रीकृष्णांची जी दिव्य परंपरा आहे त्या परंपरेचं पालन करणारे सर्व पांडुवंशी यांच्या सर्व राजांमध्ये आज आपण प्रमुख आहात. त्यामुळे काहीही आश्चर्य करण्याची गरज नाही की आपण सर्वथा सिंहासन, अनेक राजांचे राजमुकुट ज्यांच्याद्वारे ते सुसज्जित होते, भगवंतांचं नित्य सानिध्य प्राप्त करण्यासाठी आपण त्यांचा सर्वथा त्याग केलेला आहे. सांसारिक लोकांमध्ये व्यक्तीचा मृत्यू जरी समोर आला तरीही स्वतःची राजगद्दी, पैसा, बायका, पोरं काहीही व्यक्तीकडनं सुटत नाही. परंतु आपण सर्व काही गोष्टींचा पूर्णतः त्याग केलेला आहे. त्यामुळे आपण तर महान आहातच, परंतु ज्या परंपरेमध्ये आपला जन्म झालेला आहे, ज्या क्षत्रिय परिवारात आपला जन्म झाला आहे, त्या पांडवांनी पण भगवंतांचं गोलोकगमन झाल्यावर लगेचच या संसाराचा सर्वथा त्याग केला होता. आणि त्यांची पत्नी द्रौपदी हिने सुद्धा आपल्या पतींच्या समवेत त्यांच्या चरणांचं अनुगमन केलं होतं. तर आपणही त्यांचंच अनुगमन करीत आहात, तर हे काही आश्चर्य नाही आहे, कारण आपण आपल्या प्रपितामहांसारखेच महान आहात. तर असे मुनीवर जे सर्व परीक्षित महाराजांच्या कल्याणार्थ उपस्थित झाले आहे, तर हे मुनी केव्हापर्यंत राजाबरोबर थांबण्यासाठी तयार आहेत? सर्वे वयं तावदिहास्महेथ कलेवरं यावदसौ विहाय लोकं परं विरजस्कं विशोकं यास्यत्ययं भागवत प्रधानः. इथे आम्ही सर्व ऋषीगण एकत्र आलेलो आहोत आणि आम्ही ही प्रतीक्षा करण्यासाठी तयार आहोत, जेव्हापर्यंत भगवंतांचे हे महान भक्त परीक्षित महाराज स्वतः भगवंतांच्या धामी निजधामामध्ये परत जात नाही. जो संपूर्णतः संसारी कल्मश, दुःख, क्लेश आणि समस्त प्रकारचे शोक यांना सर्वथा त्याग करून चुकलेला आहे आणि संसारातल्या जंजाळातनं आता पूर्णतः मुक्त झालेला आहे. तर आध्यात्मिक संसारामध्ये सुद्धा अनेक ग्रहगोल आहेत, परंतु ते सर्व आध्यात्मिक आहेत. ते कोणत्याही पद्धतीने भौतिक नाहीत. अर्थात भगवंत स्वतः त्या दिव्य लोकांमध्ये निवास करतात. तर भगवंतांचे अनेक असे विस्तार आहेत आणि ते सर्व विस्तार भगवंतांच्या निजधामामध्ये सर्वत्र पसरलेले आहेत. जसं संकर्षण धाम, वासुदेव धाम, प्रद्युम्न धाम, संकर्षण धाम, पुरुषोत्तम धाम, अच्युत धाम
अशा पद्धतीने सर्व लोकांमध्ये भगवंतांचे असे दिव्य विस्तार रूप सर्वत्र प्रकट आहे. भगवंतांच्या निजधामामध्ये जोपर्यंत आपण जात नाहीत तोपर्यंत आम्ही सर्वजण आपल्याला दिव्य सत्संग देण्यासाठी इथे थांबणार आहोत, याची शाश्वती ऋषीमुनींनी दिली. आणि हे ऋषीमुनींचं अत्यंत प्रिय लागणारं, प्रिय वाटणारे हे वचन ऐकल्यानंतर राजा काय म्हणाला? आश्रुत्य तद ऋषिगणवच परीक्षित समं मधुच्यूत गुरुचाव्यलीकम् आभाषतैनान् अभिनन्द्य युक्तान् शुश्रूषमानश्चरितानि विष्णुः. महान ऋषीमुनींनी जे काही सांगितलं होतं ते सर्वथा ऐकण्यामध्ये अत्यंत सुमधुर ते वचन होते, सार्थक होते आणि यथार्थ रूपाने ते प्रस्तुतही केले गेले होते, सत्याच्या रूपामध्येच. त्यामुळे ते स्वतः सर्व वचन हे पूर्ण सत्यच होते. त्यामुळेच असे उद्गार ऐकल्यानंतर परीक्षित महाराज यांनी भगवान श्रीकृष्ण यांच्या ज्या दिव्य लीला आहेत त्या संदर्भामध्येच ऐकण्याची इच्छा ठेवून महर्षी लोकांना अभिनंदन केले आणि त्यांच्याकडे परीक्षाही केली आणि त्याआधी ते त्यांचे गुणगानही करतात. मग राजाने सर्व ऋषीमुनींचे गुणगान केले. समागता सर्वत एव सर्वे वेदा यथा मूर्तिधरास्त्रिपृष्ठे नेहाथ नामोत्र च कंचनार्थ ऋते परानुग्रहमात्मशीलम्. परीक्षित महाराज म्हणाले, हे सर्व महर्षीगण, आपण सर्वजण ब्रह्मांडातल्या वेगवेगळ्या कोपऱ्यातनं सर्वजण कृपा करून माझ्यावरती कृपा करण्यासाठी आपण प्रकट झालेला आहात. तर आपण सर्वथा परमज्ञानाचे मूर्तिवंत स्वरूपच आहात. आपण आपल्या आपल्या आध्यात्मिक विषयांमध्ये निष्णात आहात आणि त्यामुळे आपण सर्वथा गुरुपदही प्राप्त केलेलं आहे. आपण आचार्यही आहात. तर अशा पद्धतीने आपला शिष्य मी, माझ्यावरती कृपा करण्यासाठी आपण सर्व प्रकट झालेला आहात. आणि यामध्ये असे महान ऋषीही आलेले आहेत. ते तिन्ही लोकांच्या वरती जे सत्यलोक आहेत, जिथे ब्रह्माजी स्वतः निवास करतात, तिथूनही ऋषीगण आलेले आहेत. फलस्वरूप आपली स्वाभाविक प्रवृत्ती आहे की दुसऱ्या लोकांचं कल्याण व्हावं आणि या व्यतिरिक्त आपल्या जीवनामध्ये दुसऱ्या कोणत्याही कार्यासाठी रुची नाही. तर अशा पद्धतीने आपण कृपा करून प्रकट झाले आहात. तर याचा मला फार अभिमान वाटतो की अशा ऋषीगुणींच्या संपर्कामध्ये आम्ही सर्वथा राहावं आणि त्यांच्याच दिव्य सत्संगाचा लाभ घेऊन आम्ही आपल्या जीवनाला परिपूर्ण करावं. तर आता सर्व कथेचा इथे परिचय झालेला आहे आणि परीक्षित महाराज सर्वात महत्वाचा प्रश्न सर्व ऋषी मुनींसमोर उपस्थित करीत आहेत. ततश्च वः पृच्छमिमं विपृच्छे विश्रभ्य विप्रा इति कृत्यतायाम् सर्वात्मना म्रियमानैश्च कृत्यं शुद्धं च तत्रा मृषताभियुक्तः. अत्यंत विश्वासपात्र ब्राह्मण आहात आपण सर्वजण. त्यामुळे मी आता वर्तमान काळामध्ये आजच्या या क्षणामध्ये माझं काय कर्तव्य आहे त्या कर्तव्याबद्दल मी आपल्याकडे पृच्छा करीत आहे. कृपा करून आपण सर्वांनी एकत्र यावं आणि एकत्र आल्यानंतर परस्पर विचार विमर्श करावा आणि विचार विमर्श केल्यानंतर माझ्या या परिस्थितीमध्ये जो मी मरणासन्न व्यक्ती आहे, 7 दिवसामध्ये माझा मृत्यू आता निश्चित केला गेला आहे, तर अशा माझ्यासारख्या व्यक्तीने या क्षणामध्ये, या गंभीर क्षणामध्ये काय कर्तव्य केले पाहिजे
कोणत्या विषयाबद्दल मी ऐकलं पाहिजे याबद्दल आपण सर्व ऋषीमुनींनी एकत्र येऊन मला मार्गदर्शन करावं, अशी मी सर्व ऋषीमुनींसमोर प्रार्थना करतो. तर ऋषीमुनींच्या समोर परीक्षित महाराजांनी एक अभूतपूर्व प्रश्न मांडलेला आहे. तर अभूतपूर्व प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी कोणी अलौकिक व्यक्ती स्वतःच भगवंतांच्या दिव्य प्रेरणेद्वारे प्रकट होत असतात. जसं बाळ ध्रुवाला भगवंतांच्या प्राप्तीची फार उत्कंठा लागली आणि तो जंगलाकडे निघाला, तेव्हा सहसा भगवंतांच्याच कृपेने नारद मुनी तिथे प्रकट झाले, जेणेकरून त्या बाळाला भगवत प्राप्तीचा दिव्य संदेश द्यावा आणि त्या कोणत्या प्रक्रियेद्वारे भगवंत प्राप्त होतात त्या प्रक्रियेमध्ये त्याची दीक्षा व्हावी, यासाठी नारद मुनी तिथे प्रकट केले होते. आणि त्याच पद्धतीने आपण आधीच याच स्कंदामध्ये श्रवण केल्याप्रमाणे व्यासदेवांना जेव्हा स्वतःचे सर्व कर्तव्याच्या दृष्टीने दिग्मूढ झाले होते, त्यावेळी सुद्धा भगवत प्रेरणेनेच नारद मुनी सहसा तिथे प्रकट झाले आणि त्यांनी या दिव्य भागवत संहितेला रचना करण्याचा व्यासदेवांना उपदेश केला होता. याच पद्धतीने इथे परीक्षित महाराजांच्या कल्याणार्थ आता अशा व्यक्तीने प्रकट होणं गरजेचं आहे, जे अशा अभूतपूर्व प्रश्नाचं उत्तरही देऊ शकतात. तत्राभवत् भगवान व्यासपुत्रो यद्रेच्छया गामटमानोऽनपेक्षः अलक्ष्यलिङ्गो निजलाभतुष्टो वृतश्च बालैरवधूतवेषः. त्याचवेळी श्रील व्यासदेवजी, जे भगवंतांचे वाङ्मयीन अवतार आहेत, त्यांचे दिव्य शक्ती संपन्न पुत्र शुकदेव गोस्वामी तिथे प्रकट झाले, जे संपूर्ण पृथ्वीवरती एका उदासीन बाबासारखे आणि आत्मतुष्ट आत्माराम व्यक्तीसारखे विचरण करीत होते. सहसा तिथे प्रकट झाले आणि ते सामाजिक व्यवस्था, जी वर्णाश्रम व्यवस्था आहे, याच्या जीवन स्तराच्या सर्वथा ते परे होते. अर्थात त्यांनी सर्व भौतिक सभ्यतेच्या मापदंडांच्या पलीकडे जाऊन भगवंतांचा साक्षात्कार केलेला होता. त्यामुळे ते ब्रह्मचारी आहेत, गृहस्थ आहेत, वानप्रस्थ आहेत की संन्यासी आहेत, अशा कोणत्याही वर्णव्यवस्थेमध्ये त्यांना विश्लेषण करणं शक्य नव्हतं. कारण त्यांचं रूप असं होतं की ज्याच्याद्वारे न ते ब्रह्मचारी वाटत होते, न गृहस्थ, न वानप्रस्थ, न संन्यासी, कारण ते अवधूत होते. अर्थात ते कोणत्याही व्यवस्थेमध्ये बसू शकत नव्हते. असे दिव्य मुनी, उदासीन भाव त्यांचा संसाराप्रती होता, भगवंतांच्या प्रती त्यांचा दिव्य आसक्ती भाव होता. असे शुकदेव मुनी तिथे प्रकट झाले. तर अशा मुनिवरांची आयु अर्थात वय किती होतं? तम द्व्यष्टवर्षं सुकुमारपाद करोरुबाहवं सकपोलगात्रं चार्वायताक्षोन्न सतुल्यकर्ण सुभ्राननं कंबुसुजातकंठम्. असे शुकदेव गोस्वामीजी तिथे भगवंतांच्या कृपेने प्रकट होत आहेत. असे शुकदेव गोस्वामी प्रकट झाले त्यावेळी त्यांची आयु अर्थात वय हे 16 वर्षाच्या युवकाप्रमाणे ते भासत होते. त्यांचे पाय, हात, जांघा, हात, खांदा, नंतर भ्रुकुटी मध्य अर्थात कपाळ आणि शरीराचे अन्य भागही अत्यंत सुकोमल आणि सुगठित होते. अत्यंत सुंदर दिसणारे असे हे 16 वर्षाचे युवक परीक्षित महाराजांच्या समोर प्रकट होत आहेत. त्यांचे डोळे अत्यंत सुंदर होते. त्यांचे नाक आणि कान हे उठावदार होते आणि त्यांचं मुखमंडल हे अत्यंत आकर्षित होते, सर्वांना आकर्षित करणारे होते. आणि त्यांची ग्रीवा अर्थात त्यांचा जो गळा आहे तोही अत्यंत सुंदर होता आणि भगवंतांप्रमाणेच
तोही शंखाच्या आकाराचा होता, शंखकंठ. आणि त्यांची वाणी ही अत्यंत सुंदरच असणारे, जी अजून प्रकट झालेली नाही आहे. तर अशा शुकदेव गोस्वामींचे आणखी शरीर विशेषत्व स्पष्ट करीत आहेत. निगूढ जत्रुम पृथुतुंग वक्षसम आवर्तनाभिम वलिवल्गुदरम च दिगंबरम वक्त्रविकीर्णकेशम प्रलम्बबाहुं स्वमरोत्तमाभम. त्यांच्या खांद्याचे हाड कॉलर बोन हे अत्यंत मांसल होते, अर्थात हाडं दिसत नव्हती. संपूर्ण त्या गठील शरीर होते आणि त्यांची छाती ही विस्तीर्ण होती आणि मोठी होती सिंहासारखी. त्यांचे नाभी कमल हे अत्यंत खोलगट होते आणि सुंदर वलययुक्त धारांनी ते सुशोभित होते. ते अजानुलंबित होते, अर्थात त्यांचे हात हे गुडघ्यापर्यंत पोहोचलेले होते आणि त्यांच्या डोक्यावरती सुंदर सुंदर हे घुंगराले बाल अर्थात वलयदार असे केश सर्वत्र पसरलेले होते. त्यांचे सुंदर मुखमंडल हे सर्वांना आकर्षित करीत होते आणि त्यांनी कोणतेही कपडे धारण केलेले नव्हते. त्यांनी कोणता वेश धारण केला होता? अवधूत वेश धारण केला होता. आणि त्यांची कांती कशी होती? त्यांच्या शरीराचा रंग हा भगवंत श्रीकृष्ण यांच्या समानच घनश्याम घन निळा असा सुंदर वर्ण धारण केलेला होता. अशा दिव्य लक्षणांनी युक्त असणारे शुकदेव गोस्वामी प्रकट झाले आहेत. आणि अवधूत वेश असल्यामुळे काय बाकीचे मुनिगण त्यांना ओळखू शकतील की नाही? श्यामं सदापि व्यवयोंग लक्ष्म्या स्त्रीणां मनोज्ञं रुचिरस्मितेन प्रत्युत्थितास्ते मुनयः श्वासनेभ्यस्तल्लक्षणाज्ञा अपि गूढवर्चसम्. असे शुकदेव गोस्वामी श्यामल वर्णाचे होते, घनश्याम निळे होते आणि पूर्ण युवावस्था त्यांनी प्राप्त केल्यामुळे अत्यंत सुंदर दिसत होते. आपल्या शरीराची कांती ही अत्यंत आकर्षक होती. त्याच पद्धतीने त्यांच्या चेहऱ्यावरती एक सुंदर मंद मंद असं हास्यही प्रकट झालं होतं आणि ज्याच्यामुळे ते सर्व स्त्रियांसाठी सुद्धा मोहक होते. जरी ते आपली प्राकृतिक महिमा याला काय करत होते? झाकून सर्वत्र जगतामध्ये विचरण करीत होते. कोणाशी काहीही बोलत नव्हते. उदासीन भाव त्यांनी धारण केला होता. तरीही जेव्हा ते सर्व ऋषी मुनींच्या समोर उपस्थित झाले तर तेव्हा सर्व ऋषी मुनी हे स्वतः सर्व शास्त्रामध्ये पारंगत असल्यामुळे शरीराची रचना बघूनच व्यक्तीचं महान गुण समजू शकणारे, महान साक्षात्काराची स्थितीही समजू शकणारे सर्व ऋषीगणांनी ओळखून घेतलं की हे कोण आहेत. आणि लगेचच त्यांनी सर्वजणांनी आपल्या आसनावरून उठून त्यांचा सत्कार केला, सन्मान केला, त्यांना प्रणाम केला. अशा सर्व मुनींद्वारे शुकदेव गोस्वामी सर्व मुनी मानतोस्मी, सर्व मुनींद्वारे सम्मानित होण्याजोगेच होते. स विष्णुरातो थितय आगताय तस्मै सपर्याम शिरसा जहार ततो निवृत्ता हि अबुधा स्त्रियोर्भका महासने सोपविवेश पूजितः. असे शुकदेव गोस्वामी सर्व ऋषींद्वारे आता काय होत आहेत? सम्मानित होत आहेत. कारण सर्व जीवांच्या हृदयामध्ये प्रवेश करून त्यांच्या दिव्य आध्यात्मिक भाव दर्पणाला दर्शन करू शकणारे असे हे महान मुनी आहेत. तर ते महाराज परीक्षित, ज्यांचं नाव विष्णुरातही आहे, कारण ते सदा सर्वदा भगवान विष्णूंद्वारे रक्षित होते.
तर त्यांच्या समोर प्रकट झालेले आहेत. आणि हे शुकदेव गोस्वामी आहेत हे सर्वथा सर्वांनी ओळखलं, कारण सर्वांनी त्यांच्या दिव्य शारीरिक लक्षणांद्वारे आधीच ऐकून ठेवलं होतं की व्यासदेवांचे असे एक महान पुत्र आहेत जे महान परमहंस आहेत आणि अवधूत आहेत आणि युवा अवस्थेत आहेत आणि उदासीन आहेत. तर असे त्यावेळी अत्यंत प्रसिद्ध असणारे अर्थात सर्वांना श्रुत असणारे मुनी सर्वांसमोर प्रकट झाले. ते आल्याबरोबरच महाराज स्वतः आपल्या आसनावरनं उठून त्यांच्या चरणांवर नतमस्तक झाले. आणि त्याच वेळी संपूर्ण अल्पज्ञ स्त्रिया अर्थात ज्यांना कमी बुद्धी असते अशा पद्धतीच्या स्त्रियाही तिथे आजूबाजूला आपल्या लहान पोरांसमेत त्या शुकदेव गोस्वामीचा पाठलाग करीत होत्या आणि सर्व दात काढून हसत होते. तर ते सर्वजण घाबरले की अरे, आम्हाला तर वाटलं की हा गावातला कोणी जंगलातला वेडा माणूस आहे, परंतु हा तर सर्व सुसंस्कृत आणि सुज्ञात असणाऱ्या सर्व ऋषीमुनी आणि महाराजांच्या द्वारे सुद्धा सन्मानित होत आहे. म्हणजे हे कोणीतरी महान व्यक्ती आहे. अशा पद्धतीने आपण यांना जाणण्यामध्ये चूक केलेली आहे. या भीतीने सर्व स्त्रिया आणि बालक पळून गेले. अशा पद्धतीने सर्व ऋषीमुनींद्वारे आणि राजा परीक्षितद्वारेही शुकदेव गोस्वामी हे सन्मानित झाले आणि त्यांची चरणांची पूजा केल्यानंतर पाद प्रक्षालन झाल्यानंतर त्यांना एका उंच असणाऱ्या अशा श्रेष्ठ आसनावरती विराजमान होण्याची विनंती महाराज परीक्षित यांनी केली. आणि शुकदेव गोस्वामी आपल्या आसनावरती आसनस्थ झाल्यानंतर हे दिव्य जे विलक्षण दृश्य प्रकट झाले आहे त्याचं एक उदाहरण देऊन सार्थ आपल्याला दर्शन करीत आहेत. शुत गोस्वामी संवृतस्तत्र महान महीयसां ब्रह्मर्षि राजर्षि देवर्षि संगैः व्यरोचतालं भगवान यथेन्दुर ग्रहरक्षतारा निकरै परीतः. याची तुलना कशाबरोबर केली जात आहे? जेव्हा शुकदेव गोस्वामी सर्व मुनी आणि देवतांच्या समवेत सर्वत्र चारी दिशांनी घेरले गेले होते, सर्वजण आसनस्थ झाले होते, तर हे अशाच पद्धतीने दर्शन होत होते ज्या पद्धतीने चंद्रमा, चंद्रदेव हे सर्व तारा, नक्षत्र आणि आकाशामध्ये असणारे विविध प्रकारचे पिंड यांच्याद्वारे सदा सर्वदा घेरले गेलेले असतात. आणि खास करून पौर्णिमेचा चंद्र, पौर्णिमेच्या चंद्राला सर्व अशा नक्षत्रांनी घेरल्याप्रमाणे अत्यंत सुंदर आणि भव्य असं दर्शन हे प्रकट झालेलं आहे. अशा दिव्य सत्संगामध्ये आता परीक्षित महाराजांना आपल्या परमलक्ष्य भगवत प्राप्तीची ओढ लागलेली आहे. आणि तेव्हा सर्वथा उदासीन असणारे हे दिव्य ऋषी शुकदेव गोस्वामी तिथे प्रकट झालेले आहेत महाराज परीक्षित यांच्या कल्याणार्थ. तर उदासीन भाव त्यांनी फक्त सांसारिक कार्यकलापांच्या प्रतीच ठेवलेला होता, न भगवत भक्त न भगवंत यांच्या प्रती तो ठेवलेला नव्हता. तर कितीही उदासीन असले तरीही हे दुसऱ्या जीवांच्या प्रती करुणा ठेवतात का? परीक्षित महाराजांशी ते काही बोलतील का? तर कशा पद्धतीचा भाव ते प्रकट करतात याचं श्रवण आपण करूया उद्याच्या प्रातःकालीन सत्रामध्ये. धन्यवाद. हरे कृष्ण.